महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील जे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय अशा महत्त्वपूर्ण अपडेट आहे. म्हणजेच की राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी एक अभ्यास गट समिती स्थापन करण्यात आलेली होती. ज्या समितीच्या माध्यमातून आता राज्य शासनाला अभ्यास करून आपला अहवाल सादर करण्यात आलेला होता. साधारणपणे एप्रिलच्या 15 तारखेपर्यंत हा अहवाल सादर केला जाईल असं सांगण्यात आलेलं होतं. थोडा उशीर झाला आणि हा एक अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला. राज्य शासनाच्या माध्यमातून हा अहवाल स्वीकृत करण्यात आलेला आहे. राज्यांमध्ये काही ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका सुरू आहेत. असं पाहिलेलं आहे की 2 आमदारकीच्या निवडणुका होत्या. या सर्व पार्श्वभूमी राज्यांमध्ये सध्या सुरू असलेल्या आचारसंहिता किंवा इतर राज्यांमध्ये सुरू असलेल्या निवडणुका या पार्श्वभूमीवर हा अहवाल आतापर्यंत पुढे मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आलेला नव्हता. परंतु येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या समोर अहवाल मांडता येणार आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर या योजनेसाठीचा GR निर्गमित केला जाईल व राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबवली जाणार आहे. कर्जमाफीसाठी सुधारणा करण्यासाठीचे सांगण्यात आलेले होते, परंतु कुठल्या प्रकारची सुधारणा करण्यात आलेली नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जर या संदर्भातील कुठला प्रस्ताव मांडण्यात आले, जर काही सुधारणा करण्यात आल्या तर सुधारणा करण्यात येतील, अन्यथा राज्यातील थकबाकीदार असलेले 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी नियमितपणे पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहनपर अनुदान कर्जमाफीच्या माध्यमातून दिले जाणार आहे. आता सर्वात प्रतीक्षा लागलेली आहे तीच म्हणजे की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा अहवाल या संदर्भातील जो निर्णय आहे तो घेतला जाईल व ताबडतोब मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये योजनेच्या संदर्भातील GR निर्गमित केला जाईल अशी माहिती या ठिकाणी समोर येत आहे. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.